सो नमस्कार नमस्कार सगळ्यांना. तर बघा, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अकॅडमिक इयरच्या 2024 to 2025 या अकॅडमिक इयरचे जे ऍडमिशन BSc नर्सिंगचे ऍडमिशन साठी जे नोटिफिकेशन आहे, नोटिफिकेशन आता निघालं आहे. यामध्ये इन डिटेल्स त्यांनी जे फर्स्ट राऊंड आहे, फर्स्ट राऊंडची इन्फॉर्मेशन त्यांनी या इन डिटेल्स मध्ये जे काही नोटिफिकेशन आहे, कशी कशी प्रोसेस होणार आहे, काय काय होणार आहे, स्टेप बाय स्टेप काय होणार आहे, यामध्ये त्यांनी सगळं यामध्ये त्यांनी सांगितलं आहे. तर बघा, आपण नेमकं काय होणार आहे, ऍडमिशन कशा प्रकारे होणार आहे, काय कधी होणार आहे, पेमेंट कधी करायचं, आपल्याला रजिस्ट्रेशन कधी करायचं आहे, या सगळ्या बद्दल आपण माहिती आज या नोटिफिकेशन मध्ये आपण बघणार आहोत. तर बघा, मला खूप जणांचे कॉल आले आहे. दरवर्षीप्रमाणे आपण याही वर्षी जे कॅप राऊंड आहे, कॅप राऊंडची प्रत्येक नोटिफिकेशन आपल्या चॅनलला टाकणार आहोत. त्यासाठी मला आधी वारंवार खूप फोन येऊन गेले, कॉल्स आलेले आहे की सर, ऍडमिशन प्रोसेस कधीपासून चालू होणार आहे, नोटिफिकेशन कधी होणार आहे, फर्स्ट राऊंड कधी होणार आहे, काय होणार आहे, याबद्दल या रिलेटेड रिगार्डिंग सगळ्यांनी मला इन्फॉर्मेशन विचारले. तर बघा, आज याबद्दल नोटिफिकेशन आलंय आणि त्यामध्ये सर्व इन्फॉर्मेशन त्यामध्ये त्यांनी मेन्शन केलं. तर बघा, आपण ही इन्फॉर्मेशन कशा प्रकारे हे या इन डिटेल्स या व्हिडिओमध्ये आपण बघून घेऊ. तर बघा यामध्ये दिलेलं आहे आपल्याला हे नोटिफिकेशन. बघा, डेट 1 ऑगस्ट 2024 च 1 ऑगस्ट 2024 चे नोटिफिकेशन आहे. कधीचं आहे? 1 ऑगस्ट 2024, म्हणजे आजचं हे नोटिफिकेशन आहे. तर बघा, नोटिफिकेशन कसं आहे, नोटिफिकेशन नंबर नोटीस नंबर 10 BSc नर्सिंग. बघा, BSc नर्सिंग इथे दिलेलं आहे. BSc नर्सिंग साठी आहे. शेड्यूल फॉर द सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस, ऍडमिशन टू फर्स्ट इयर BSc नर्सिंग कोर्स फॉर अकॅडमिक इयर 2024 to 2025. तर बघा, या वर्षीसाठी जे अकॅडमिक इयर BSc नर्सिंग साठी जे ऍडमिशन होणार आहे, त्याबद्दल त्या रिगार्डिंग हे पूर्ण नोटिफिकेशन आहे. तर बघा, महाराष्ट्र स्टेट CET सेल कंडक्टेड एम एच नर्सिंग CET 2024 कॉमन एंट्रन्स टेस्ट CET एक्झाम. तर बघा, जे महाराष्ट्र जे नर्सिंग आहे, ते नर्सिंगने आपली स्पेशल जे सीईटी आहे, यावर्षी सीईटी कंडक्ट केली होती. आणि त्यांनी यावर्षीपासून कसं होतं की जे एएनएम आहे, जीएनएम आहे आणि BSc नर्सिंग आहे, या सगळ्यांसाठी सीईटी लागू करण्यात आली होती आधी. त्यानंतर त्यांनी असं नोटिफिकेशन घेऊन जे म्हणजे जे कॉलेज आहे, त्या कॉलेजांनी अशी म्हणजे प्रोसेस केली किंवा त्यांनी रिक्वेस्ट केली की ही जी सीईटी आहे, ही सीईटी एएनएम आणि जीएनएम साठी कॅन्सल करावी. तर त्यांनी जे एएनएम आणि जीएनएम साठी ही सीईटी कॅन्सल आहे, आता फक्त BSc नर्सिंग साठी सीईटी MH सीईटी ही लागू होणार आहे. तर बघा, द एंट्रन्स सीईटी एक्झाम फॉर ऍडमिशन फर्स्ट इयर BSc नर्सिंग कोर्स ऑन डेटेड 28/5/2024, म्हणजे 28 मे 2024 ला ही त्याचा रिझल्ट जो आहे, तो रिझल्ट काय डिक्लेअर झाला. त्यानंतर बघा, 19/6/2024 ला त्याचा जो काय रिझल्ट डिक्लेअर झालाय, आणि 28/5/2024 ला ही जी एक्झाम घेण्यात आली आहे. आणि त्यानंतर द कॉम्पिटंट अथॉरिटी हॅज अ डिक्लेअर टू कंडक्ट द कॅप शेड्यूल्स गिव्हन बिलो. आणि त्यानुसार यांनी इथे जो कॅप शेड्यूल आहे, कशा प्रकारे होणार आहे, याबद्दल संपूर्ण रिगार्डिंग इन्फॉर्मेशन त्यांनी यामध्ये दिलेली आहे. तर बघा, पब्लिकेशन ऑफ इन्फॉर्मेशन ब्राउचर 2024, जे 2024चं जे पूर्ण ऍडमिशन रिलेटेड जे ब्राउचर आहे, ते ब्राउचर 1/8/2024 ला काय पब्लिश झालं. म्हणजे आज जे ऍडमिशन रिलेटेड पूर्ण ब्राउचर आहे, म्हणजे त्यामध्ये पूर्ण कास्ट रिलेटेड कशा प्रकारे ऍडमिशन होणार, कशा प्रकारे काय राहणार, यामध्ये पूर्ण इन डिटेल फर्स्ट टू एंड पर्यंत कसे राऊंड होणार, काय होणार, त्याबद्दल इन डिटेल्स इन्फॉर्मेशन त्या ब्राउचर मध्ये दिलेली असते. जे आपला क्रायटेरिया आहे, त्यानंतर किती मार्क, म्हणजे जे म्हणजे पीसीबी मध्ये किती मार्क हवे, किंवा पूर्ण ऑल्स अँड रूल्स अँड रेग्युलेशन, किंवा जे काही ज्या अंडर ते ऍडमिशन होणार आहे, त्याबद्दल रिगार्डिंग पूर्ण इन्फॉर्मेशन त्यामध्ये दिले जातं. ते काय असते, एक ब्राउचर असते, त्या ब्राउचर मध्ये पूर्ण इन्फॉर्मेशन दिली जाते. हे ब्राउचर कधी आज 1 ऑगस्ट 2024 ला काय पब्लिश केलं आहे त्यांनी. त्यानंतर बघा, ऑनलाईन रजिस्ट्रेशन सबमिशन कॅप ऍप्लिकेशन फॉर्म. तर बघा, ऑनलाईन म्हणजे ऑनलाईन ऍप्लिकेशन कधीपासून चालू झालं, तर 1 ऑगस्ट 2024 पासून ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म चालू झालं फर्स्ट राऊंड साठी. म्हणजे रजिस्ट्रेशन जे आपण ओव्हरऑल पहिले जे रजिस्ट्रेशन करतो, ते आजपासून चालू झालं आहे. तर 10 तारखेपर्यंत ते रजिस्ट्रेशन आपल्याला अप टू 12 वाजेपर्यंत, म्हणजे 11 वाजून 59 मिनिटापर्यंत आपल्याला ते करायचं आहे. त्यानंतर बघा, पेमेंट पेमेंट रजिस्ट्रेशन फीस आपल्याला कधी करायची आहे, 1/8/2024 ते 11/8/2024 पर्यंत आपल्याला पेमेंट पण करून द्यायचं. त्या सोबतच फॉर्म भरल्यानंतर आपल्याला 11 तारखेपर्यंत, 1 ते 11 तारखेपर्यंत आपल्याकडून त्याचं पेमेंट करू शकतो. त्यानंतर जे डॉक्युमेंट आहे, डॉक्युमेंट्स ऑल डॉक्युमेंट आपल्याला ओरिजिनल लागणार, ते स्कॅन करणार आहे. आणि ते कधी करायचे आपल्याला, 1/8/2024 ते 11/8/2024 पर्यंत आपल्याला ते डॉक्युमेंट्स पण त्यासोबत स्कॅन करायचे. त्यानंतर बघा, जे मेरिट लिस्ट आहे, मेरिट लिस्ट नेक्स्ट डे, म्हणजे आपण जिथपर्यंत आपली डेट आहे 11 तारीखच्या नेक्स्ट डेटला जे मेरिट लिस्ट आहे, ते मेरिट लिस्ट पब्लिश होणार. म्हणजे 12/8/2024 ला ही जी कॅप राऊंडची जी मेरिट लिस्ट आहे, ती मेरिट लिस्ट
पब्लिश होणार आहे. तर अशी पूर्ण हा शेड्यूल ऍडमिशन शेड्यूल सध्या आलेला आहे. तर बघा नेमकं कसं काय होणार आहे की जे फर्स्ट फर्स्ट काय सांगितलं त्यांनी 1 ऑगस्टला त्यांनी काय केलं याबद्दल संपूर्ण ऍडमिशन प्रोसेस रिगार्डिंग जे ब्राउचर आहे ते ब्राउचर त्यांनी पब्लिश केलं. त्यानंतर आपल्याला 1 तारखेपासून 10 तारखेपर्यंत आपल्याला काय करायचं आहे अप्लिकेशन करायचं आहे म्हणजे जनरल रजिस्ट्रेशन करायचं आपल्याला. त्यानंतर त्यासोबतच आपल्याला 1 ते 11 तारखेपर्यंत सोबतच आपल्याला पेमेंट प्रोसेस पण करायची आहे. हे पेमेंट कसं राहणार आहे नॉन रिफंडेबल म्हणजे पैसे परत येणार नाही काही पण झालं तर. त्यानंतर काय आहे जे डॉक्युमेंट आहे डॉक्युमेंट अपलोड आपल्याला जे ओरिजिनल स्कॅन डॉक्युमेंट्स आहे ते आपल्याला 1 तारखेपासून तर 11 तारखेपर्यंत आपण ते स्कॅन करू शकतो. त्यानंतर जे पब्लिकेशन मेरिट लिस्ट आहे म्हणजे जे मेरिट लिस्ट लागणार आहे ते मेरिट लिस्ट 12 तारखेला नेक्स्ट डेलाच 12 तारखेला लागणार आहे. तर अशा प्रकारचं हे पूर्ण शेड्यूल आहे. 12 तारखेला मेरिट लिस्ट लागणार आहे. तर अशा प्रकारचं पूर्ण शेड्यूल आहे आणि नेक्स्ट पुन्हा जे शेड्यूल आहे ते शेड्यूल जसं जसं आपल्या साईडवर येणार तेव्हा आपल्याला माहित पडणार. तर बघा अशा प्रकारची ही पूर्ण ऍडमिशन रिगार्डिंग इन्फॉर्मेशन आहे. जर आपण हे ब्राउचर जर 2024चं ऍडमिशन रिलेटेड ब्राउचर बघितलं आपण त्यामधून आपल्याला पूर्ण इन्फॉर्मेशन यामध्ये मिळून जाणार. त्यानंतर इन्स्ट्रक्शन फॉर द कॅन्डिडेट बघा कॅन्डिडेटला काय इन्स्ट्रक्शन आहे आपण बघून घेऊ. कॅन्डिडेट शुड बी रीड द इन्फॉर्मेशन ब्राउचर अँड सर्टन देअर इजिबिलिटी बिफोर द अप्लाय. तर बघा जे ब्राउचर आहे ब्राउचर इन्फॉर्मेशन जी आहे ती आपल्याला कॅन्डिडेटला वाचून घ्यायची आहे. जर समजा त्याची इलिजिबिलिटी असेल तरच त्यांनी अप्लाय करायचं आहे. इट इज टू सॉल्व द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ कॅन्डिडेट टू फर्निश द करेक्ट इन्फॉर्मेशन अप्लिकेशन फ्रॉम एनी इन्फॉर्मिंग फील्ड बाय द कॅन्डिडेट मे बी लीड टू कॅन्सलेशन ऑफ ऍडमिशन. तर बघा जेव्हा अप्लिकेशन फॉर्म भरायचं त्यावेळेस त्याला राईटच इन्फॉर्मेशन भरायचे ज्या ज्या थ्रू त्याचा काही म्हणजे त्याचा जो अप्लिकेशन फॉर्म तो कॅन्सल झाला नाही पाहिजे त्यासाठी. त्यानंतर कॅन्डिडेट शुड बी अपलोडेड द रिक्वेस्ट डॉक्युमेंट्स बिफोर द लास्ट ऑफ डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन. लास्ट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन व्हायच्या अगोदर त्याला जे डॉक्युमेंट्स त्यांनी रिक्वायर म्हणजे सांगितलेले आहे ब्राउचरमध्ये जे डॉक्युमेंट दिलेले असतात तेच डॉक्युमेंट त्याला अपलोड करायचं. अशी ही पूर्ण इन्फॉर्मेशन आहे. तर बघा यामध्ये मी तुम्हाला ऍडमिशन रिगार्डिंग जे काही पूर्ण आहे त्याबद्दल संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला मी यामध्ये सांगितले आहे. तर बघा यामध्ये जर कोणाला काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट्स करू शकता. मी तुम्हाला यावर नक्कीच रिप्लाय देणार आणि नेक्स्ट कोणती ऍडमिशन रिलेटेड जर नोटिफिकेशन येणार तर मी नक्कीच त्यावर व्हिडिओ बनवणार. थँक्यू. धन्यवाद.